बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या करपरा नदी परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची 100 ते 150 अशी अवशेष सापडलेली आहे। यामुळं बीड शहरामध्ये मोठी खळबळ उडाली होती। ही माहिती मिळताच पोलीस प्रशासन देखील तात्काळ या ठिकाणी हजर झालं। या ठिकाणी पंचनामा करत पोलिसांनी देखील पुढील कारवाई सुरुवात केली आहे। मात्र या सगळ्या प्रकारामुळं गोरक्षक आणि मनसे ही आक्रमक झाली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात ही अवशेष या ठिकाणी आणून टाकलेली आहेत आणि ह्या अवशेषाकडे कोणाचं का लक्ष नाही। यामध्ये सरकारचा इतका मोठा कायदा असताना, गोहत्या बंदीचा कायदा असताना ह्या हत्या होतात कशा, असा प्रश्नचिन्ह मनसेने उभा केला आहे। यावेळेस मनसे सचिव यांनी देखील मोठा इशारा यावेळेस दिला आहे। काल घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे। ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काही गोवंशांचे सापळे टाकण्यात आले होते। गायींचे मुंडके 100 ते जवळपास 100 ते 150 मुंडके आणि सापळे त्या ठिकाणी टाकण्यात आले होते। अत्यंत निष्ठुर पद्धतीने त्या जनावरांची कत्तल करण्यात आली होती। राज्य शासनाचा असा गोवंश हत्याबंदीचा निर्णय असताना सुद्धा हा प्रकार करण्यात आला। तर मी असं म्हणेल की आम्ही रितसर पद्धतीने आणि कायद्यानेच हे सगळे जे काही गोहत्या करणारे आहेत, गोतस्कर आहेत आणि जे कत्तलखाने आहेत, रितसर कलेक्टर साहेबांना भेटून, SP साहेबांना भेटून आम्ही निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देणार आहोत की हे सर्व कत्तलखाने बंद झाले पाहिजेत। ज्यांनी कुणी हा प्रकार केला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे। आणि जर का कायद्याने सुद्धा हे कत्तलखाने बंद करण्यात आले नाहीत तर इतर कत्तलखान्यांसहित हे जे काही कत्तलखाने आहेत हे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आम्ही बंद करू, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी इशारा देतो। जय श्रीराम। मी गोरक्षक म्हणून एकच गोष्ट सांगू शकतो की बीडमध्ये वारंवार ही गायीची हत्या होत आहे आणि गोहत्या कंटिन्यू चालू आहे। बीडमध्ये काल जो प्रकार घडला, काल करपरा नदी या ठिकाणी बीड शहराचाच भाग आहे तो पण, आणि म्हणजे प्रत्येक वेळेला असं सांगितलं जातं की बीडमध्ये कत्तल होत नाही, हे होत नाही। मग हे बीडमध्ये एवढी मोठी कत्तल काल म्हणजे जो प्रकार घडून आला काल, जो आम्ही बघितला की कमीत कमी 100 गोमाताचे मुंडके आणि चामडी आम्हाला बघायला मिळालेली आहे। तर मी एवढं सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये जर ही गोहत्या लवकरात लवकर जर नाही बंद झाली तर यावर गोरक्षक हा महाराष्ट्रातला बीडमध्ये सर्वात मोठा आंदोलन करणार, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो। आणि मी केशव रत्नपारखे गोरक्षक, हा माझा इशारा आहे।